तर आज आपण करणार आहोत गवाराच्या शेंगा आणि हा गवाराच्या शेंगा आपल्याला रश्श्याच्या करायच्या आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, कारण आपण ज्या पद्धतीने करणार आहोत त्या पद्धतीची भाजी खूप कमी वेळात होती आणि खूप छान लागते। तर सर्वात प्रथम आपल्याला मार्केटमधून गवाराच्या शेंगा घेताना गवाराच्या शेंगा आपल्याला हा गावरान गवाराच्या शेंगा घ्यायच्या आहे। तर इथे मी ह्या शेंगा निवडून घेतलेल्या, खूप लांब शेंगा आपल्याला घ्यायच्या नाही किंवा खूप चोपड्या असतात त्या घ्यायच्या नाही, कारण या शेंगावरती छोटे छोटे असे थोडेसे काटे आलेल्यासारख्या असतात त्या गावरान शेंगा इथे आपल्याला घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, आपली भाजीची टेस्ट खूप छान लागते। त्याच्यामुळे नेहमी तुम्ही मार्केटमध्ये जाताना सर्वात प्रथम गवारच्या शेंगा आपल्याला एकदम गावरान घ्यायच्या आहे। तर आता आपण इथे सर्वात प्रथम मी ह्या शेंगा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। कारण शेतामध्ये आपण फवारणी वगैरे केलेली असते, त्याच्यामुळे ते आपल्याला 2-3 पाण्याने ते शेंगा स्वच्छ धुवून घ्यायचे। आणि मी ते 1 पाव शेंगा घेतलेले आहे, कारण मला 2 ते 3 व्यक्तीसाठी भाजी करायची। तर 3 व्यक्तीसाठी आपल्याला 1 पाव शेंगा खूप आहे, त्यामुळे मी ते 1 पाव शेंगा घेतले। आता इथे मी स्वच्छ पाण्याने याला धुवून घेते आणि हे आपल्याला शेंगा धुवून झाल्यानंतर याला आपल्याला पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं। आता थोडंसं याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि यामध्ये टाकते मी थोडंसं मीठ आणि आपण 5 मिनिटासाठी या शेंगाला असं ठेवून देणार आहोत। आता गॅस ऑन करून घेते आणि आपण या कढईमध्ये आता शेंगा टाकून घेणार आहोत। याच्यामधलं मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे शेंगाचं, कारण तेल टाकल्यानंतर आणि आपण याला छानपैकी थोडेसे ते फ्राय करून जर घेतले ना, याची टेस्ट अजून खूप छान लागते मसाला भाजीमध्ये। त्याच्यामुळे मी इथे सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। आपण आता याच्यावरती थोडंसं तेल टाकून छानपैकी इथे 5 मिनिटासाठी परतून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं मीठ टाकायचं। आणि जर तुम्हाला ॲसिडिटी वगैरे असेल तर तुम्ही इथे हिंगाचा वापर करू शकता, इथे थोडेसे हिंग टाकून घ्यायचं तुम्ही, जर तुम्हाला ॲसिडिटी असेल तर। आता आपण 5 मिनिटासाठी याला छानपैकी ते परतून घेणार आहोत। त्याच्यावरती आपण आता झाकण ठेवू 5 मिनिटासाठी। आणि शेंगा निवडताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की शेंगा आपल्याला ह्या कापून घ्यायच्या नाही, चाकूने वगैरे आपण इथे त्याला कट करूनच घ्यायचं आहे। तोपर्यंत आता इथे आपला मसाला थंड झालेला आहे, आपण आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छानपैकी ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। सर्वात प्रथम इथे आपल्याला पाणी घालायचं नाही, पाणी बिना पाण्याचा इथे मसाला काढून घ्यायचा आहे। नंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकून याला बारीक करून घेणार आहोत। इथे आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊ आणि परत मिक्सरला बारीक करून घेऊ। अगदी थोडंसं पाणी घालायचं इथे आपल्याला, कारण कमी पाणी जर घातलं तर आपला मसाला लवकर शिजून तयार होतो आणि टेस्ट छान लागते। तर इथे बघू शकता तुम्ही, मी छानपैकी ते मसाला बारीक करून घेतलेला आहे। आता आपण कढईमध्ये शेंगा काढून घेणार आहोत। आता आपण यातल्या 5 मिनिटं झालेल्या आपल्या शेंगांना इथे मी आता सर्व शेंगा काढून घेते। तर इथे मी कढई ठेवलेली आहे आणि तिथे तेल टाकून, इथे तेल आपल्याला आवडीनुसार वापरायचं, इथे कमी जास्त तर तुम्हाला जसं वाटेल इथे तेलाचा तुम्ही वापर करू शकताय। आता इथे मी तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहे। इथे आपण आता तेल गरम झालेले ते मोहरी फोडून घेतलेले आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत जिरे। याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मसाला। इथे आता आपण छानपैकी मसाला कलसून घेणार आहोत। इथे तेल सुटेपर्यंत या मसाल्याला आपल्याला इथे छानपैकी तळून भाजून घ्यायचं इथे तेलामध्ये। तर इथे आता आपण इथे आपला मसाला हा शिजून झालेला, इकडे साईडने बघू शकता तुम्ही तेल सोडले। याच्यामध्ये आपण टाकून घेणार गरम मसाला, 1 चम्मच गरम मसाला इथे ॲड करायचा आहे आणि हा माझा घरगुती मसाला आहे। थोडीशी हळद आणि तिखट। आता याला आपण छानपैकी ते मिक्स करून घेणार आहोत। आता या मसाल्यामध्ये आपण थोडेसे पाणी टाकून घेणार आहोत। थोडासा मसाला आपल्याला इथे शिजून घ्यायचा आहे, अगदी कमी पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला मसाला शिजेपर्यंत। आता आपण याच्यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ। तर इथे आपला मसाला शिजलेला आहे, याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत शेंगा।
आता इथे मी सर्व शेंगा टाकून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेणार. इथे थंड पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही आहे, इथे गरम पाण्याचाच वापर करायचा. आता इथे मला छानपैकी मिक्स करून घेते. तर इथे मी टाकून घेणार चवीनुसार मीठ आणि इथे आपल्याला टाकायची वरतून कस्तुरी मेथी. आणि इथे मी एका साईडने गरम पाणी ठेवलेलं आहे. आपण याच्यामध्ये आता शिजण्यापुरतं गरम पाणी टाकून घेणार आहोत. आता याला आपण छानपैकी मिक्स करून घेऊ. इथे आपण आता झाकण ठेवून देऊ आणि याला छानपैकी ते शिजून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी शिजून तयार झालेली अगदी कमी वेळेत होते आणि याच्यावर बघू शकता तुम्ही तरी पण खूप छान आलेली. आता आपण हे एखाद्या पोळीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.